औरंगापूर येथे भक्ती पंढरी हा जो सुवर्ण महोत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाला आज सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. येथील काही मंडळी आहेत, भाविक मंडळी आहेत. नेमकं या कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे, आज या सोहळ्याला सुरुवात झाली, कसं स्वरूप असते कार्यक्रमाचं? कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे आज आमच्या गावाचा भाग्याचा दिवस आहे. गेली कित्येक वर्ष जे स्वप्न आम्ही उराशी बाळगलं होतं ते स्वप्नाच्या आज सत्यता आणि पूर्तता होत आहे. आमच्या गावातील श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आम्ही सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न करत आहोत. खूप काही वर्षापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी आमच्या हनुमान मंदिराचं या ठिकाणी बांधकाम झालं होतं. बांधकाम तसं चांगलं होतं, परंतु आपण जसं नव्या घरामध्ये पिढी दर पिढी राहायला जातो तसं आपल्या भगवंताला देखील नवं घर आपण उभं केलं पाहिजे. त्या भावनेतून आम्ही हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी केला. चौमोळी पद्धतीचं आणि पुरातन दगडी पद्धतीने बांधलेलं मंदिर आहे. त्याचा जीर्णोद्धार आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन केलेला आहे. आणि म्हणून आमच्या सप्ताहाचं देखील हे 50वा वर्ष आहे. 50 वर्षापूर्वी हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे यांच्या प्रेरणेनं आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. आणि त्या सप्ताहाचं 50वं वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव आणि हनुमान मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार असा दुग्ध शर्करा योग आज या ठिकाणी जोडून आलेला आहे. आणि त्यामुळं ग्रामस्थांच्या वतीनं मुंबईकर मंडळ असतील, पुणेकर मंडळ असतील, परिसरातील सर्व भाविकांच्या सहकार्यानं हा नामयज्ञ आम्ही आज सुरू करत आहोत. सप्ताहाचा शेवट कधी असणार आहे, दिनक्रम कसा असणार, दिवसभर काय काय कार्यक्रम असणार? सप्ताहामध्ये सकाळी 4 ते 6 वेळामध्ये काकडा होईल, त्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण होईल, दुपारी नियमाचं भजन होईल, संध्याकाळी 7 ते 9 या वेळामध्ये हरिकीर्तन होईल, सायंकाळी 6 वाजता हरिपाठ होईल, सायंकाळी 9 ते 11 वेळा 10 ते 12 या वेळामध्ये श्रीहरी जागर होऊन अशा प्रकारचा दिनक्रम राहील. आजपासून आज 31 तारीख आहे, आजपासून सप्ताहाला सुरुवात होते आणि 7 तारखेला 7/2/2026ला या सप्ताहाच्या काल्याची कीर्तनाने सांगता होणार आहे. 6 तारखेला या सप्ताहाचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. त्या दिवशी आमच्या ग्रामदैवत हनुमंतरायाची आणि अखिल महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची आम्ही प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. आणि त्या दिवशी हरिभक्तपरायण उमेश महाराज दशरथे यांच्या शुभ हस्ते देवाच्या मूर्तींचा त्या ठिकाणी स्थापना होणार आहे. आणि तो आमच्या गावातील इतिहासातील किंवा आमच्या सर्वांच्या आयुष्यातील सोन्याचा दिवस असेल. 6 तारखेला मूर्तींची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न होणार आहे. काय भाविकांना आव्हान असेल तुमचं? भाविकांना आव्हान एकच आहे की आम्ही सर्वांनी हा नामयज्ञ आरंभलेला आहे. त्यामध्ये ग्रामस्थांनी सर्वांनी सहकार्य केलं आहे, पण परिसरातील भाविकांनी देखील या नामयज्ञामध्ये सहभागी व्हावं आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. आईचा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला, हा लाभ पुन्हा पुन्हा येणार नाही. त्यामुळे गावातील परिसरातील सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. सर्व ग्रामस्थ, सर्व भाविक आणि परिसरातील सर्व वारकरी मंडळी यांना सर्वांना ग्रामस्थांच्या वतीनं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. कारण आमच्या हनुमंतरायाचं मंदिर पुरातन काळापासून ज्यावेळेस हे गाव वसलं त्यावेळेस या मारुतीच्या स्थापना केलेली आहे आणि ते मंदिर थोडं जीर्णावस्थेत झालं होतं. म्हणून ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला की बुवा ह्या मंदिराचं जीर्णोद्धार व्हावा. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांनी मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये सर्वांनी एकमुखाने मंजुरी दिली की ह्या मारुतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे. आणि मग आम्ही सर्वजण त्या तयारीला लागलो आणि त्या मंदिरासाठी ग्रामस्थांच्या वतीनं देणगीच्या स्वरूपात, वर्गणीच्या स्वरूपात जी काय आर्थिक मदत लागते ती मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. काही भाविकांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी स्वतः येऊन त्यांचे आकडे म्हणजे देणगी जाहीर केलेली आहे. त्याचाही सुद्धा ग्रामस्थांनी स्वीकार केला आहे. अजूनसुद्धा काही लोक देणगी देणार आहेत, त्याचासुद्धा ग्रामस्थ स्वीकार करतील. आणि हा सुवर्ण महोत्सव भक्ती पंढरी सोहळा करण्याचं कारण योगायोग दुग्ध शर्करा योग ज्याला आपण म्हणतो, तो दुग्ध शर्करा योग आज ह्या वर्षाला 2026ला जुळून आला. याचं कारण का भागवत सप्त्याची 1976 साली स्थापना झाली. तोपर्यंत 7 दिवस फक्त टाळ वाजवायचे मंदिरामध्ये आणि 7व्या दिवशी सर्व परिसरातील भजनी मंडळ बोलवायचे आणि जागर म्हणून गाळा करायचा आणि मग त्याला भंडारा म्हणायचे. आणि परंतु कोंडाजी बाबा, गुरुवर्य कोंडाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाने खंडूबाबा पाबळे, मोतीरामदादा उंडे, लक्ष्मण बाबा दातखळे यांचं मार्गदर्शन लाभलं. त्या संत परंपरेतली जे काय वारकरी होते
त्यांनी सांगितलं की बुवा तुम्ही शेवटच्या दिवशी एक कीर्तन ठेवता आणि भंडारा करता, त्याच्यापेक्षा 7 दिवस कीर्तनं ठेवा. आम्ही सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करू. त्या टायमाला बैलगाडीतून प्रवास असायचा आणि हे मंडळी ह्या ठिकाणी 7 दिवस, हे मंडळी ज्यांची नावं मी आता घेतली ते 7 दिवस इथं हजर असायचे. 7 दिवस कीर्तन, 8व्या दिवशी काला. ह्या सप्ताहाला 50वं वर्ष आणि आता हे 51वं वर्ष, म्हणून याला सुवर्ण महोत्सव नाव दिलं. आणि योगायोग असा का मंदिराचा, मारुतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार, म्हणजे असा हा योग योगायोगाने जुळून आला आणि सर्व ग्रामस्थांनी विचार केला की मोठ्या आनंदामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे. परिसरामध्ये आम्ही सर्वांना निमंत्रण पत्रिका पाठवलेली आहे. काही वारकरी निमंत्रित केलेला आहे, कीर्तनकार निमंत्रित केलेले आहे, गायक, वादक, आळंदीचे विद्यार्थी, सर्व मुंबईकर मंडळी, पुणेकर मंडळी हे सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत. काही रजा टाकून पुन्हा आपल्या 2 दिवसांनी पुन्हा येणार आहेत आणि 7 दिवस हा कार्यक्रम कशा पद्धतीनं संपन्न करायचा याचं प्रत्येक दिवस, आज आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ जवळजवळ 1.5 महिना झाला तसं अहोरात या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी प्रयत्न करतात. रोज संध्याकाळचं सकाळचं एकत्र बसले काही मंदिराच्या आणि सप्तेच्या विषयीच चर्चा, दुसरी अन्य कुठच्याही प्रकारची चर्चा होत नव्हती. रोज संध्याकाळी सर्व कार्यकर्ते मंडळी जमणार, दिवसभर कोणाकोणाला निमंत्रण पत्रिका पोहोचवल्यात याची सर्व शहानिशा करणार, कोण राहिले परिसरातले. कमीत कमी आपल्या 3 तालुक्यामध्ये निमंत्रण पत्रिका पोहोचवायचं काम ग्रामस्थांनी केलेलं आहे. मग त्याच्यात जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, खेडा असेल, पारनेर असेल, ज्यापर्यंत आपल्याला निमंत्रण पत्रिका पोहोचवता येईल तिथपर्यंत निमंत्रण पत्रिका ग्रामस्थांनी पोहोचवण्याचं काम केले. आज 1.5 महिना झाला तसं आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व भाविक वारकरी अगदी जोमाने कामाला लागलेत आणि ग्रामस्थांचा आनंद हा गगनाला मावेल नाही असा आज सकाळपासून सर्व ग्रामस्थ गावामध्ये आलेत. आजचा नाही म्हणलं तरी जुन्या भाषेत सांगायचं म्हणजे मोडा धरला आहे. आणि सर्वांना आम्ही आवाहन केलं होते की ग्रंथदिंडीचा सहभागी होण्यासाठी सर्व पुरुष मंडळी असतील, महिला मंडळी, आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं. महिलांनी कळस घ्यायचे, पुरुषांनी टाळ घ्यायचे आणि वाद्याच्या गजरामध्ये ज्ञानेश्वरीची मिरवणूक करायची. आणि ती मिरवणूक आत्ताच एक अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी संपन्न तुम्ही आले तोपर्यंत बराचसा मिरवणुकीचा भाग संपन्न होत आलेला होता. आणि आता तुम्ही जे काही विचारले त्याचं नाही म्हणलं तरी आमच्या माहितीप्रमाणे आम्ही माहिती देण्याचं काम केलेलं आहे. आणि आपण 7ही दिवस ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावा. आणि ह्या कार्यक्रमाची निमंत्रण असं ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला करतो. आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्येक दिवस आपण वर्तमानपत्रामध्ये जाहीर करावी, म्हणजे तेवढंच आमच्या भक्ती पंढरीमध्ये आपलं सहभाग मोलाचा लाभेल हीच ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. सर्व ग्रामस्थांना आज मोठी पर्वणी आहे. ग्रामस्थांनाच नाही तर मी वारकरी संप्रदायाच्या वतीने सर्वांना एक छोटंसं आवाहन करतो की परिसरातील सर्व वारकरी, टाळकरी, गायक, वादक, श्रोत्यांना एक नम्रतेची विनंती आहे की आपल्यासाठी ही मोठी पर्वणी आहे, म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. रामकृष्ण हरी. आज आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित 2026 गावामध्ये भक्त पंढरीचा कार्यक्रम या ठिकाणी थाटामाटात साजरा होत आहे. सर्व भाविक भक्तांना विनंती राहील, मुंबईचे आमचे कार्यकर्ते असतील, पारगाव, पंचकृषीचे सगळे, जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, खेड तालुका, सर्व भाविक भक्तांना विनंती, आपण सर्वांनी रोज कीर्तनासाठी यायचंय. हा सोहळा सर्वांनी सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि या पुण्यावरून, मुंबईवरून सर्व आमचे गावाचे ग्रामस्थ जे बाहेर आहेत सगळे या कीर्तनाला येणार आहोत. आणि आमच्या सगळ्या ग्रामस्थांना आज किती वर्षाने आम्हाला हे कार्यक्रम करायची संधी भेटली. सर्व ग्रामस्थ, सगळे तरुण मंडळ सर्व एकजुटीने आज सकाळ धरून गावामध्ये हजर आहे आणि 8 दिवस या ठिकाणी उपस्थित राहणार आहे.